या ठिकाणी खरं तर टीम धोत्रे संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु तो ड्रेस कोड मध्ये नाहीये. त्यासाठी दिल्या जातील 2 धावेची पेनल्टी. 2 यस या ठिकाणी खरं तर धोत्रे टीमला 2 धावेची पेनल्टी दिले गेले. चांगली मॅच व्हायला मिळेल. 4 षटकाची ही मॅच आहे. 2 धावेची पेनल्टी देखील घेऊन उतरलाय टीम धोत्रे आणि त्याला फाईट करण्यासाठी टीम खरं तर नाणेफेक जिंकले. टीम अंतरड संघाने जशी नाणेफेक जिंकले वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरड या नावाने खेळणारी ही टीम खरं तर आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचे फलंदाज 2 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विघ्नेश आणि विजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश, नॉन स्ट्राइक एंडला विजय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर धोत्रे संघाचा अष्टपैलू खेळाडू अर्थात वैभव गोलंदाजी ट्रॅकवर, ज्याने खरं तर मागच्या वर्षी कर्जत प्रीमियर लीग मध्ये बाईक पटकावली होती, तोच वैभव गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल या ठिकाणी फटका चांगला आहे. शॉट मिड ऑनला बॉल अडवला जाईल डीप मध्ये. खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1च धाव घेतली जाईल. 1 या धावसंख्येने श्री गणेश केला जातो. टीम वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरड या संघाची 1 या धावसंख्या. चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर वैभवला आपण पाहतोय. सातत्याने विचार केला तर बॅटिंग देखील वैभवची चांगली होत असते, परंतु आज गोलंदाजी तितकीच कमालीची. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरनं जज करतोय, परंतु बॉल चाललाय अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बणबाऊन सीमा पार. 4 रन चौकार. पाहायला मिळते. यावेळेस मात्र कमालीचा बॉल हाताळला. व्हेरिएशन केलं बॉल मध्ये आणि नक्कीच त्या ठिकाणी खरं तर स्लो बॉल पाहायला मिळाला. नक्कीच एक कमी गतीचा बॉल या ठिकाणी टाकला वैभव या गोलंदाजाने. डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पिवनचं पहिलं षटक. पॉवर प्लेचं बंधन 30 यार्ड सर्कलचं बंधन असलेले षटक हाताळत असताना वैभवला आपण बघतोय. यावेळेस मात्र खोलात टाकला होता, त्यावर फटका चांगला होता. शॉट मिड ऑनला बॉल अडवला जाईल, घेतली जाईल. एक सिक्की सिंगल कंप्लीट करत असताना 2 फलंदाज विजय आणि त्याच्या साथीला विघ्नेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबेवर संघर्ष केला जातो. दहा फलकावर धाबा लागले गेले. 6 धाबा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये धोत्रेच्या विरोधात खेळत असताना, कारण धोत्रे टीम देखील एक चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते. गणेश असेल, तदनंतर वैभव देखील स्वतः असेल. त्या ठिकाणी चांगला फटका फलंदाज विघ्नेशच्या बॅटमधला या ठिकाणी पाहिला.
तर शतरक्षक त्या ठिकाणी कमालीचा पाहायला मिळाला आणि नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी अडवल्या गेल्या. अर्थात 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावेने फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिला त्या ठिकाणी कव्हर पॉईंटमध्ये खरं तर बॉल चांगला पाहायला मिळाला होता, अगदी लाजवाब फटका होता, परंतु शतरक्षकाने चांगली फील्ड केली, बॉलला अडवला आणि 2 धावा त्या ठिकाणी अडवल्या गेल्या. 8 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल वैभव या गोलंदाजाचा, समोर फलंदाज विघ्नेश आणि विजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग करत असताना विजयच्या बॅटमध्ये एक चौकार आला, तदनंतर विघ्नेशच्या बॅटमधनं चांगल्या धावा येत आहेत आणि हे धावा येणं फार अपेक्षित असेल. पिबनचं पहिलं षटक आहे आणि यामध्ये धावा येणं तितक्याच महत्त्वाचे असतात. नेक्स्ट बॉल विघ्नेश या फलंदाजासाठी, खोलात टाकला होता बॉल, अगदी त्यावर प्रहार, चांगली फील्ड, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी बॅकअप तितकाच चांगला पाहायला मिळाला. शतरक्षक चांगलं, पिबनचं पहिलं षटक समाप्त झालंय, या पंचांचा डिसिजन येतोय. पहिलं षटक समाप्त, फलकावर धावा लागले गेलेत, 9 धावा आणि इथे चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळते टीम वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतर टीम डीजे. थँक्यू डीजे. पहिलं षटक समाप्त झालंय, 9 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर, हा देखील चांगला खेळाडू आहे आकाश. सातत्याने आकाशचा विचार केला तर टीम धोत्रेसाठी भरपूर साऱ्या मॅचेस तो खेळलाय आणि आपल्या गावासाठी, आपल्या स्वतःच्या नावासाठी खेळत असताना खरं तर आपण आकाशला बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश, ऑन स्ट्राईकला फलंदाज विजय आणि नॉन स्ट्राईक विघ्नेश आणि नॉन स्ट्राईक एंडला विजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला बॉल, त्यावर फटका एक्झिक्यूट केलाय, शतरक्षक फार दूरवरनं गेलाय, शॉट मिड ऑनला बॉल ट्रॅव्हल झाला होता. शतरक्षक त्या ठिकाणी उचलना फेकना तोपर्यंत घेतली जाईल. एक सिंगल धाव आणि एक सिंगल धाबेने स्ट्राईक रोटेट केली जाते. धाव फलकावर दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळतील, 10 धावा. आपण या ठिकाणी पाहतो. आडव्या बॅटने फटका फसला, शतरक्षक दूरवरनं बॉल खाली येणार. प्रयत्न भरपूर चांगले केले होते, परंतु थोडीशी रनिंग कमी पडली आणि त्या ठिकाणी केलेले भरपूर चांगले प्रयत्न भरपूर काही सांगून जातील. धाव फलकावर धावा जोडले जातील 3च्या स्वरूपात. 13 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. प्रयत्न चांगले केले होते या गौरवची, खरं तर चांगली फिल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी जीवाच्या आकांताने फिल्डिंग करत असताना गौरवला सातत्याने आपण पाहिलोय. गौरव देखील एक चांगला खेळाडू आहे, उत्तम दर्जाचा क्रिकेट तो खेळतोय आणि इथे तोच आपल्याला मिड विकेट रिझनमध्ये पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग करत असताना त्या फटका चांगला आहे. शतरक्षक त्या ठिकाणी नाही आहे, दूरवरनं शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचणार तोपर्यंत घेतल्या जातील. इथून 2 धावा, कमालीची रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते आणि इथे पॉपिंग क्रीजमध्ये सहजगत्या पोहोचत असताना 2 फलंदाज विजय आणि विघ्नेशची जोडी खरं तर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे 2 धावा कंप्लीट करत असताना फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 15 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश, यस आयोजक या ठिकाणी स्प्रे असेल तर घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये.
चला बाबूराव आणि टीम स्प्रे असेल तर घेऊन जा. यस चला मॅचला स्पीडअप द्या. षटक क्रमांक दुसरा खरं तर आकाशच्या विरोधात हे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले आणि आकाशच्या विरोधात बॅटिंग करत असताना दोन फलंदाज विघ्नेश आणि विजय चांगली बॅटिंग करत असताना या ठिकाणी पाहायला मिळते. धाव फलकावर धावा लागले गेलेत 15 धावा. नेक्स्ट बॉल अर्थात आकाशचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असेल. इथे मी तर म्हणेन आउटसाइड द लेग स्टंप भरपूर बाहेर हा बॉल पाहायला मिळाला आणि या ठिकाणी घेतली जाईल एक एक्स्ट्राची धाव. स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल एक एक्स्ट्रा धाव. धाव फलकावर धावा लागले जातील 16 धावा. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच बॉल होता त्यावर फटका खेळायचा होता परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवर आला आहे आणि त्या ठिकाणी खरं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये अंपायरच्या मागे हा बॉल खरं तर अडवला जाईल आणि त्या ठिकाणी घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि एका सिंगल धावेने खरं तर टीम अंतराळ संघर्ष करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिली इनिंग आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये दमदार बॅटिंग करत असताना विघ्नेश आणि विजय अशी जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जशी दाखल झाली तशी त्याच्या बॅटमधनं खरं तर धावा चांगला आपल्याला पाहायला मिळतात. सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून भविष्यात भक्कम बनवायचं असेल तर दुसऱ्यांचा आधार घेऊ नका मित्रांनो. प्रयत्न करा एक दिवस नक्कीच तुम्हाला यश मिळेल. या ठिकाणी वाईड बॉल आणखीन एक खराब बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. एक एक्स्ट्राची धाव धाव फलकावर जोडली जाईल 17 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल. अशुभ आकडा खरं तर स्कोर बोर्डवर 18 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इथे आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. चांगली गोलंदाजी आकाशच्या गोलंदाजाची पाहायला मिळाली. डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक करत असताना गोलंदाज आकाशला आपण या ठिकाणी बघतोय. चांगला गोलंदाज आहे हा देखील परंतु सध्या तितकीच ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे अगदी खोला टाकला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही फार दूरवरनं आलाय. काव कॉर्नर रिझर्व्हमधून क्षेत्ररक्षक फार दूरवरनं आला तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने षटक समाप्त होत आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. 19 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा जास्तीचा वेळ खर्च करू नका. आणि त्या 2 धावा खरं तर शेवटला ऍड केल्या जातील याकडे देखील लक्ष असू द्या. स्कोर बोर्डवर आता आपल्याला पाहायला मिळतील 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 19 या आकड्यावर. तिसरा षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज जितेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती तितकीच महान आहे.
आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये ज्याने गोलंदाजी कमालीची केली होती तो गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल जितेश. चांगला गोलंदाज आहे. पहिला बॉल अगदी खोलात टाकला होता. ही खरं तर ओळख आहे जितेशची. जास्तीत जास्त बॉल यॉर्कर कशा पद्धतीने टाकायचे हे मात्र त्याला नक्कीच माहित आहे. इथे एस पंचांचा टीव्ही अंपायरकडे सिग्नल येतोय. चेक केला जाईल वाईड बॉल. पंच आपण या ठिकाणी या एकदा चेक करा कारण या ठिकाणी थोडासा कठीण निर्णय आहे. बाबूराव आपण कुठे असाल या ठिकाणी या. या ठिकाणी फेअर डिलिव्हरी चांगला बॉल. पहिला बॉल खरं तर डॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी विचार केला तर रेषेच्या थोडासा कट टू कट आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तिथून खरं तर डॉट बॉलची सांगता. अगदी चांगली गोलंदाजी. पहिला बॉल खरं तर गोलंदाजी ट्रॅकवर जितेशला आपण बघतोय. चांगला गोलंदाज आहे. टीम धोत्रेवाडी संघाकडून खेळत असताना सातत्याने त्याची बॉलिंग कमालीची राहिले. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती तितकीच स्वान आहे. मी का लीग मध्ये गोलंदाजी केली होती आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये ओपन टुर्नामेंट मध्ये त्याने गोलंदाजी भरपूर चांगली केली होती आणि खरं तर आज या सावळीच्या मैदानावर गोलंदाजी करत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाज जितेशचा. इथून कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागत असताना पंचांनी मात्र ठरवलंय की थर्ड अंपायर शिवाय पर्याय नाही आणि इथे टीव्ही अंपायरकडे हा देखील निर्णय सोपवण्यात आलाय.
यस विकेट OUT गॉन. पहिला फलंदाज विजय बॅक टू द डगआउट. या ठिकाणी विजयची विकेट खरं तर पाहायला मिळाली आणि नक्कीच चांगलं डिसिजन या ठिकाणी देत असताना दोन पंच आपल्याला पाहायला मिळते. मेन पंचांच्या भूमिकेत विचार केला गणेश आणि लेग स्क्वेअरचे पंच प्रकाश अशी जोडी खरं तर पंचांची आम्हाला लाभले आणि चांगलं डिसिजन योग्य डिसिजन देत असताना सातत्याने आपण या ठिकाणी पाहिलं. विकेटचं पतन विजय पहिला विकेट माघारी येत असताना विजय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन. आज खरं तर रोशनला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोशन. चांगला खेळाडू आहे. सातत्याने विचार केला तर नुकतीच नाईटची रजनी शृंखला कुठेतरी पार पडली. त्या ठिकाणी खरं तर बक्षीस पात्र देखील हा संघ झाला होता आणि त्या ठिकाणी बक्षीस देखील प्राप्त केली. परंतु आज सावळेच्या मैदानावर कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ऑन स्ट्राईकला रोशन आणि त्याच्या साथीला विघ्नेश अशी जोडी. परंतु जितेची कमालीची बॅटिंग या ठिकाणी आडव्या बॅटने फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार. बॉलला उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि चांगली बॅटिंग करत असताना चांगल्या मोमेंटला खरं तर रोशनची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव स्वतःची या ठिकाणी पाहायला मिळाली. एक या धावसंख्येने धाव फलक फ्लाय होईल. जण पोहोचेल 20 या आकड्यावर. आता विघ्नेश ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये हलकासा दिशा दिली. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. एक धाव घेतली जाईल. दुसरी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी थांबून ठेवलं जाते. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जितेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकचा नजराना दाखवतोय. ज्याने खरं तर कमी वयामध्ये अगदी चांगलं क्रिकेटमध्ये कमबॅक करून दिलाय. तो धोत्रे संघाचा एक रायझिंग स्टार खेळाडू अर्थात मूर्तीलान कीर्ती महान गोलंदाजी ट्रॅकवर जितेश. पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटने फटका खेचायचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सहजगत्या पोहोचत असताना एक धाव कंप्लीट करत असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विघ्नेश आणि रोशन. एक धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. जितेची कमालीची गोलंदाजी खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जशी उल्लेख केले तशी गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चारही बाजूला तुडुंब आणि तुडुंबाने भरलेली प्रेक्षकांची अल्लड गर्दी आज सावळेच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांना खरं तर भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात हेमंत खंडवी साहेबांकडून. खरं तर चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. नेक्स्ट बॉल इथे फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आला. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. एकच धाव घेतली जाईल. विजयच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला होता. एक धाव संख्येने षटक संपलाय. 23 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता शेवटचा षटक प्रगतीपथावर कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. डीजे सलामी. नक्कीच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एक विकेटचा मोबदला. तर विजय खरं तर माघारी परतलाय. विघ्नेश आणि रोशन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा षटक प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज हर्षद गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी करावी लागेल जी गोलंदाजी खरं तर जितेशने केली. चांगली गोलंदाजी जितेशची आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून कमबॅक करून देणारा षटक आपल्याला पाहायला मिळेल का.
की फलंदाजी करणारी टीम अर्थात अंतरड या ओव्हरमध्ये किती धाबा ठोकतील हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. समोर ऑन स्ट्राईकला फलंदाज विघ्नेश. हर्षद गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल फटका दमदार आहे. शतरक्षक नाहीये क्रिकेटमध्ये हा सर्वात सेफ फटका. अर्थात त्या ठिकाणी पाहायला मिळतील 2 धाबा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धाबा घेतल्या. 2 धाब्याच्या मोबदल्यात टीम जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना दुसऱ्या साईडला जर विचार केला तर वैभव असेल, गणेश असेल, आकाश असेल, गौतम असेल, असे चांगले धुरंधर देखील आपल्याला पाहायला मिळतील. इथे फुलटॉस बॉल, त्यावर फटका दमदार आहे. शतरक्षक काही करू शकत नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन म्हणजे नो बॉल, त्यावर फटका चांगला. 5 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आणि नक्कीच या ठिकाणी कैलासवासी गणेश काशीनाथ गायकर स्मरणार्थ हरिभाऊ काशीनाथ गायकर यांच्या माध्यमातून लगोपाठ 2 षटकार मारले तर 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आदरणीय कैलासवासी गणेश काशीनाथ गायकर स्मरणार्थ हरिभाऊ काशीनाथ गायकर यांच्याकडून 200 रुपये 2 षटकारास दिले जातील. ही खरं तर खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी लावलेली पारितोषिक भरपूर काही सांगून जातात. परंतु क्रिकेटमध्ये खरं तर आम्ही जेव्हा जेव्हा कॉमेंट्री करतो तेव्हा भरपूर वेळा आम्हाला असं पाहायला मिळतं की जेव्हा बक्षीस लावलं जातं तेव्हा खरं तर त्या बॉलवर विकेट देखील आम्हाला पाहायला मिळते. परंतु आगळा बक्षीस या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 बॉलवर 2 षटकार आले तर 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. खरं तर चांगलं डिसिजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळाला. विघ्नेशच्या बॅटमधला एक चौकार आला. या चौकाराने 10 फलक फ्लाय झाला, जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. 30 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्यात ऑन स्कोर बोर्डवर. इथे कमालीचा बॉल हाताळत असताना काल खरं तर वावरले या ठिकाणी. 1 षटकारास तब्बल 32,000 रुपये लावले होते आणि ते 32,000 रुपये देखील एका षटकारास दिले. आणि आयवा कॅच साठी खरं तर 40,000 रुपये लावले होते. ते देखील कोणी घेतले असते तर मिळाले असते. आणि एका प्रेक्षकाला 8,500 रुपये दिले आयवा कॅच साठी, मंगेश यासाठी. यस, त्या ठिकाणी फटका चांगला आहे. बॉल चाललाय. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. यस, या ठिकाणी पुन्हा एकदा खराब बॉल. नो बॉलची सांगता म्हणजे 1+4 अशा 5 धाबा स्कोर बोर्डवर धाबा लागले घेतील. किती झाले? 35 झाले असतील. 4+1 अशी धावसंख्या धाव फलकावर जोडली जाईल. आणि इथे मी विचार केला तर 35 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर विघ्नेशची चांगली बॅटिंग होत असताना सातत्याने आपण या ठिकाणी पाहिला कुठेतरी रोशन नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर दिवसभर आपल्या गॅरेज सांभाळून या ठिकाणी खरं तर खेळण्यासाठी सज्ज झालाय, ही ओळख आहे. आणि पंचांचा खरं तर रिव्ह्यू नाहीये पंच त्या ठिकाणी. आणि तुमचा योग्य डिसिजन राहील. आपल्याकडे 2च अँगल आहे त्यामुळे तो अँगल नाही आहे. त्यामुळे जो पंच डिसिजन देतील तो योग्य असेल. चला टीम धोत्रे नक्कीच 4+1 नो म्हणजे अशा 5 धावा घेतल्या जातील. धाव फलकावर धावा लागले जातील 35 धावा. आणि इथून पुढचा बॉल असेल फ्री हिट.
नक्कीच फ्री हिट असेल पुढचा बॉल. पस्तीस धावा खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. कैलासवासी गणेश काशीनाथ गायकर स्मरणार्थ हरिभाऊ काशीनाथ गायकर 2 षटकारास दिले जातील 200 रुपयांचं कॅश प्राइज. मला वाटलं 2 षटकारास 2000 दिले जातील, परंतु 200 दिले जातील. इथे फटका चांगला स्टँड इन डिस्पॅच. क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडली जाईल, परंतु नो बॉल, फ्री हिट होता आणि त्यावर सुंदर झेल खरं तर पकडली होती गौरवने आणि इथे घेतली जाईल एक सिंगल धाव. इथे कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फील्ड करत असताना गौरव आपण सातत्याने पाहायला मिळतो, परंतु आज एक धाव आली आणि एका धाबेने धाव फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय मार्गस्थ असताना. ऑन स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा रोशन. इथे कमालीचा फटका लॉंग स्टॉप दरम्यान. क्षेत्ररक्षक नाही, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून, चेंडू सीमा पार. 4 धाव्यांसाठी रोशनच्या बॅट मधनं कमालीचा फटका, चौकार. ते 40 धावा. चांगली बॅटिंग रोशन आणि विघ्नेशची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 40 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे खरं तर फील्ड चांगली पाहायला मिळते. अगदी मिड विकेट रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 38 सर्कलच्या बाहेर खरं तर क्षेत्ररक्षक चांगलं फील्ड केलं जातं ऑन साईडला मिड विकेटला, परंतु इथून कमालीचा बॉल हाताळला जाईल का. अगदी खरं तर विचार केला तर या ठिकाणी रोशन विश्वजित मात्रेची आठवण करून देणारा फटका खेळायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव घेतली जाईल. एक या धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 41 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4था षटक मार्गस्थ आणि सातत्याने विचार केला तर कृष्णा भबारे सर हे आम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. त्यांचं खरं तर दमदार नेतृत्व. स्टँड इन डिस्पॅच, फटका दमदार, वाघाची दाढ, फोडला पाड, चेंडू सीमा पार. 7 धावांसाठी बिग 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 हिट, षटकार. आणि षटकार पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 47 या धावसंख्येवर. आता येणारे 24 बॉल शिल्लक आहेत. ओके, 47 धावा आणि 2 धावसंख्या ऍड केल्या जातील इथे पॅनल्टीच्या, म्हणजेच 49 धावा या ठिकाणी झालेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल येणारे 24 बॉल आणि 50 धावसंख्येची गरज. यस, आता खरं तर आमचे भवारे सर या ठिकाणी डीजे ऑपरेटिंग करत असताना सातत्याने आम्हाला पाहायला मिळतं. अगदी चांगला दमदार आवाज त्यांच्या माध्यमातून केला जाईल याकडे मात्र शंका नाही आहे. अगदी त्यांचा आवाज देखील गोड आहे. त्यांचं समालोचन खरं तर आम्हाला ऐकायची खूप इच्छा आहे आणि आज खरं तर एक इनिंगसाठी जर आमच्यासोबत जोडले तर फार बरं होईल. मित्रांनो, त्याचं एक समालोचन असं आहे की अगदी डोळ्यात पारणं फेडणारं समालोचन त्याचं सातत्याने आपण ऐकतो, परंतु थोडासा व्हॉइस मध्ये त्यांचा थोडासा बदल झाला, म्हणजेच कुठेतरी त्यांना थोडासा प्रॉब्लेम होत असतो, त्यामुळे थोडंसं ते मायक्रोफोन घेत नाहीये. कारण एक चांगला समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी कर्जत तालुक्यामध्ये खरं तर आमच्या आदिवासी समाजामध्ये त्या ज्यांनी सातत्याने आम्हाला प्रेरित केलं होतं. आदिवासी प्रीमियर लीग जेव्हा झाली भिलवले या ठिकाणी पहिली आदिवासी प्रीमियर लीग त्या ठिकाणी संपन्न झाली होती आणि त्या ठिकाणी भवारी सरांचा एक गोड आवाज खरं तर त्या पूर्ण प्रीमियर लीगमध्ये आम्ही सातत्याने ऐकत होतो आणि तेव्हा कुठून तरी आम्हाला समजलं की आमचे कृष्णा भवारी सर आज आम्हाला या
लाईट्स डीजे म्हणजेच मितांश 11 डीजे या नावाने प्रसिद्ध असलेले आमच्या कृष्णा बवारे सर या ठिकाणी पाहायला मिळतात. वेल प्लेड टीम. खरं तर बॅटिंग चांगली झाली पहिल्याच फेलमध्ये. विचार केला तर वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरा टीमच्या धावफलक जाण पोचले 49 या आकड्यावर. आता येणारे 24 बॉल शिल्लक आहेत. 50 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. त्या 50 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. अंतरण टीमने देखील लक्ष द्यायचं की 2 धावा ऍड केलेत म्हणजेच 49 टार्गेट झालंय आणि आता येणारे 24 बॉल आहेत. 50 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. 4 ओव्हरमध्ये 47 धावा झाल्या होत्या. 2 ऍड केल्या 49 झाल्या आणि तिथून आता जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 50 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. चला बॉल द्या आयोजक. दिलाय बॉल दिलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अर्थात धोत्रे गावाची रन मशीन अर्थात वैभव आणि त्याच्या साथीला निलेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एस गणेश देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गणेशची बॅटिंग देखील आज आम्हाला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. स्वर्गीय मंगेश दादा 11 अर्थात सुनील मिनमिने ने पुरस्कृत केलेला हा संघ अर्थात धोत्रे हा संघ आम्हाला पाहायला मिळतील. 50 धावसंख्येचं टार्गेट हे जिंकण्यासाठी 24 बॉल शिल्लक आहेत. बॅट्समन वैभव आणि त्याच्या साथीला निलेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 2 सलामीचे फलंदाज 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये. तितकीच ताकदीची बॅटिंग तितकीच ताकदीची गोलंदाजी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर पिबनचं पहिलं षटक 38 सर्कलचं षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज विघ्नेश ज्याने बॅटिंग देखील कमालीची केली. शेवटपर्यंत लढला शेवटपर्यंत झुंजला. टार्गेट देखील एक मोठं पाहायला मिळालं. तब्बल 50 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. चोवीस बॉल शिल्लक आहेत. 50 धावा बनवायचे. 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये. 2 सलामीची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि त्याच्या साथीला वैभव अशी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने भरपूर मोठ्या स्पर्धा खेळत असताना वैभवला आपण सातत्याने पाहते परंतु आज अंतरच्या विरोधात कशा प्रकारे बॅटिंग केली जातील हे देखील पाहणे फार महत्त्वाचं राहील. मित्रांनो म्हटलं जातं ना की कासवाच्या गतीने का होईना परंतु रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे आडवे येतील बस त्यांना हरवण्याची हिंमत स्वतःकडे ठेवा आणि तेच दाखवत असताना टीम धोत्रे संघाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का. कारण 50 धावा जिंकण्यासाठी बनवायचेत. त्या 50 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणे फार महत्त्वाचं असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला गोलंदाज अंतर टीमचा विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे षटकार चौकारांची तो फलंदाज वैभव. पहिला बॉल कमालीचा. पहिल्याच बॉलवर अगदी चांगला खेळायचा होता फटका परंतु डॉट बॉल. जसा बॉल पडला तसा एसटी रक्षकाच्या हातामध्ये खरं तर बॉल निसटला होता. त्या ठिकाणी मागे बॅकअप चांगलं झालं आणि डॉट बॉलची सांगता. पहिलाच बॉल इथे मात्र देवाला. खरंच चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज विघ्नेशला सातत्याने आपण पाहतोय. ते कमालीचा पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवर फटका एक्झिक्यूट केला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः खरं तर बॅट्समन वैभव बोलतोय की थांबून शेवटपर्यंत राहणं फार महत्त्वाचं असेल कारण त्याला देखील माहिती आहे की 50 धावा बनवायचे. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जातं ना की चूक नसताना जवळचे जेव्हा विरोधात जातात ना तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. इथे संघर्षाची तयारी ठेवत असताना फटका फसलाय आणि पहिला विकेट
पहिला फलंदाज पहिला खरं तर गडी या ठिकाणी बाद होत असताना वैभव बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल दुसरा फलंदाज गणेशला आपण पाहायला मिळतो. वैभव एक मोठा फलंदाज खरं तर क्रिकेट च्या मैदानातून बाहेर येत असताना वैभवला आपण पाहिला आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. इथे फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये लाजवाब फिल्डिंग. एकच धाव घेतली जाईल आणि चांगलं आयोजन करत असताना खरं तर फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. खरंच एक धाव घेतली जाईल. एका धावेने श्री गणेश केला जातो. टीम दोत्रे संघाचा 50 धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. इथून कमबॅक करणारा षटक हाताळलं जाईल का, कारण गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज विघ्नेश ज्यांच्याकडे क्षमता आहे विघ्नेशकडे तो गोलंदाज अगदी चांगली गोलंदाजी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल आडव्या टप्प्याचा बॉल होता त्यावर फटका दमदार आहे. इथून स्टँड इन डिलिव्हर्ड बॉलला पाठवले मिड विकेट रिझन मधून चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. डीजे यस डीजेचा आवाज येणं खूप महत्वाचं आहे, कारण क्रीडा प्रेक्षक रसिक जेवढे असतात ना त्यांना देखील गाण्याची भरपूर आवड असते. आणि इथे मॅच मध्ये जाऊया ज्या खरं तर फलंदाजाने म्हणजेच निलेशच्या बॅट मधनं एक षटकार आला. त्यानंतर नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल त्यावर आणखीन एक दमदार फटका. बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू सीमा पार 4 रन. पहिला षटक समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवर. खरं तर वैभवची जशी विकेट गेली तशी कुठेतरी वाटत होता की टीम थोडीशी बॅकफुटवर जाईल टीम धोत्रे, परंतु निलेशने या डावाला सावरलं आणि 11 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता 18 बॉल आहेत शिल्लक आणि इथून बनवायचे 18 बॉल मध्ये 39 धाव संख्येची गरज आहे. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गणेश. गोलंदाजी ट्रॅकवर विजयला आपण बघतोय. पहिला बॉल कमालीचा गोलंदाजी ट्रॅकवर विजय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी पाहतोय. खरं तर विचार केला तर गणेशला थांबून ठेवलंय. पहिला बॉल डॉट गणेश साठी. खरं तर जिंकायला थोडा उशीर होतो. इथे खरं तर फुलटाच बॉल होता त्यावर फटका चांगला वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक एकच घेतली जाईल सिंगल. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये 1500 रुपये. आयवा कॅच साठी 200 रुपये. मिडल ओव्हर साठी 1000 रुपये.
ग्राउंड मध्ये जर एखाद्या खेळाडूने कॅच घेतली तर 200 रुपये दिले जातील आणि आयबा कॅच सॉरी मिडल ओव्हर साठी 1000 आणि विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपये जयेश डायरे यांच्याकडून दिले जातील. वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे अंतराळचे पुरस्कर्ते अर्थात जयेश भाऊ डायरे यांच्याकडून दिले जातील हे पारितोषिक. तत्पूर्वी मॅच कडे जाऊया. मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट सध्याच्या घडीला. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. विजय गोलंदाजी ट्रॅकवर. इथे आडव्या बॅटने फटका सजवायचा होता परंतु वाईट बॉल. आणखीन एक खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाल. एक धाव घेतली जाईल स्कोर बोर्डवर. खरं तर प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी लावलेली पारितोषिक. हेदवली गावचा निवृत्ती जोशी या ठिकाणी स्टेजवर यायचं आपण. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी खरं तर भरपूर काही सांगून जाईल या मॅच मध्ये. तुम्ही झेल सोडले निलेशची. खरं तर निलेशची बॅटिंग चांगली होईल. एक षटकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव घेतली जाईल आणि एका धाबेने धाव फलक फ्लाय होईल. जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावर. खरं तर इथे आणखीन एक चांगला बॉल परंतु एसटी रक्षकाची केलेली चूक म्हणजे रोशनची. परंतु तितकीच कमालीची फिल्डिंग करत असताना रोशनला आपण बघतोय आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद गणेश बॅक टू द पॅव्हलियन. या ठिकाणी षटकार आला. नक्कीच षटकार हॅट्रिक साठी खरं तर गुगली बैलाचे मालक भावेश जोशी आणि माधव जोशी यांच्याकडून दिले जातील 1000 रुपयांचं कॅश प्राइज. नक्कीच समाप्त झालाय. 2 षटकाच्या मोबदल्यात टीम जाऊन पोहोचल्या. 21 धावा 2 षटकाच्या मोबदल्यात. खरं तर त्यांचं खरं तर लगेच रिव्ह्यू घ्यायचा असेल तर लगेच घ्या.
चला मॅच स्पीडअप करा. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 21 या आकड्यावर. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि इथून बनवायचे आहेत. हॅलो पंच डिसिजन काय आहे? नो चेक करायचंय. ओके पंच या ठिकाणी या चेक करण्यासाठी. हॅलो आणि थोडंसं लक्ष द्या. आता इथून पुढे खरं तर जर कोणी रिव्ह्यू घेतला ना पंच या ठिकाणी आपण स्वतः ठिकाणी या आणि चेक करा. येस या ठिकाणी पंचांनी नो घोषित केलाय. म्हणजेच खरं तर चांगलं डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय.
ठिकाणी या वैजनाथ टीम आपण आला असाल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. हॅलो टीम वैजनाथ टीमचा कॅप्टन लगेच या ठिकाणी या वैजनाथ टीमचा कॅप्टन आपल्याला सातत्याने तिसरा पुकार देतोय. वैजनाथ टीमचा कॅप्टन चला वैजनाथ टीमचा कॅप्टन या ठिकाणी लगेच या नाणेफेक करिता. वैजनाथ टीम या ठिकाणी उपस्थित आहे का? चला मार्केवाडी टीमचा कर्णधार या ठिकाणी टासबाग कक्षामध्ये जा. वैजनाथ टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी आलाय. नाणेफेक करायचं लगेच. जोपर्यंत आमच्याकडे निर्णय येईल तोपर्यंत आम्ही या ठिकाणी भेट करू आणि दुसरी मॅचचा विचार केलो. सागर या ठिकाणी चला टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी आयोजकाला विनंती द्या. दीपक मार्के त्या ठिकाणी जा नाणेफेक करता. दीपक भालके दीपक भालकेच्या माध्यमातून हा टॉस केला जाईल. या स्पर्धेचा शेवटची मॅच आज आपल्याला पाहायला मिळेल. मार्केवाडी आणि त्याला फाईट करेल टीम वैजनाथ. दोन्ही चांगले संघ एकमेकांच्या विरोधात खरं तर जवळचे संघ आहेत, परंतु आज ही मॅच खेळण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत. 4 षटकाची मॅच होईल. वैजनाथ संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकले आणि स्वीकारले ती मात्र बॅटिंग आणि इन्व्हाइट केले टीम मार्केवाडी संघाला फिल्डिंगसाठी.
अनथ्रेड, परंतु डिसिजन आमच्यापर्यंत कळवा नाही तर आम्ही इकडे पेंडिंग मध्ये राहू. ओके, ओव्हर दिली, तिसरी ओव्हर चालू झाली. 21 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळाले. 21 धावा. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत बनवायच्या त्या 29 धावा. 12 बॉल मध्ये 29 बनवायचे आणि इथून खरं तर चांगली डिसिजन आम्हाला पाहायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. गोलंदाज अमोल. 12 बॉल मध्ये 29 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी टीम धोत्रेला. समोर फलंदाज ऑन स्ट्राईकला आकाशला आपण बघतोय, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश. आकाश आणि निलेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये षटकाला होते. सुरुवात तिसऱ्या. पहिला बॉल फलंदाज आकाश साठी. शॉर्ट पिच बॉल होता, आखू टप्प्याचा बॉल होता, अगदी चांगला बॉल. या बॉलवर खरं तर षटकार यायला पाहिजे होता. वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ऑनर खरं तर गणेश काशीनाथ गायकर स्मरणार्थ हरिभाऊ काशीनाथ गायकर. एकच या ठिकाणी खरं तर फटका आपल्याला चांगला पाहायला मिळाला. एकच धाव घेतली जाईल आणि एक धाव संख्येने धाव फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल. 22 या आकड्यावर 22 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी चांगली धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक तिसरा. गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर गोलंदाज अमोलला आपण बघतोय. चांगली गोलंदाजी होत्या, अगदी खोला टाकला होता. या बॉलवर फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं आलाय, त्या ठिकाणी कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. घेतली झाली एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने खरं तर धोत्रे संघ संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. खरं तर दोन्ही संघाचे कौतुक करावं तेवढे कमी आहे, कारण समजूतदारपणा हा देखील क्रिकेट खेळापेक्षा फार मोठा असतो मित्रांनो. म्हणून क्रिकेट खेळत असताना कधीही गर्व करू नका. स्वतःचा खेळ संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखवा. विजय हा एक दिवस तुमचा नक्की असणार. याकडे मॅच खरं तर वाडीश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवरनं आलाय. घेतली जाईल एक सिंगल धाव. एका सिंगल धावेने धाव फलक फ्लाय होईल, जाण पोचेल 24 या आकड्यावर. या षटकामध्ये खरं तर विचार केला तर एका धावेला महत्व दिलं जातं. 24 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. इथून एखादा षटकार एखादा चौकार आला तर नक्कीच चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जसं ही मॅच संपेल तसा एका साईडने लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणारी टीम लगेच दाखल व्हा, तयार राहायचा. नेक्स्ट बॉल अगदी चांगला बॉल हाताळला होता. बॅट्समनला माहीत नाहीये की बॉल गेलाय कुठे. मी तर म्हणेन मिड विकेट रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक उचलना फेकना तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट केली जाईल. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम खरं तर केलं जातोय. येस, नुकतीच आम्हाला माहिती मिळाली की 2 दिवसापूर्वी खरं तर कोलारे या ठिकाणी नाईट रजनी शृंखलामध्ये बेस्ट बॉलर म्हणून ज्यांची खरं तर वर्णी लागली होती तो गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवर बघतोय. अमोल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे आणखीन एक चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक अगदी विचार केला तर एसटी रक्षक विचार केला तर रोशनला आपण बघतोय. कमालीचा षटक या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक क्रमांक तिसरा समाप्त झाला. टीमची टोटल जाण पोहोचेल 25 या आकड्यावर. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायचे नाही 25 धावा. म्हणजेच येणारे 6 बॉल 25 धाव संख्येची गरज. आकाश आणि निलेश सलामीला गेलेला फलंदाज निलेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज. 6 बॉल मध्ये 25 धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. त्या 25 धावा बनवल्या जातील का निलेशच्या बॅट मधनं. खरं तर जेव्हा निलेश आला तेव्हा खरं तर षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळाली, परंतु आज संघ अडचणीत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 4 घेऊन भूषण गोलंदाजी ट्रॅकवर. संघ अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर काढत असताना खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल निलेश
बॅटिंग स्टॅन्सवर फलंदाज निलेश, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश, अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सातत्याने आपण पाहिलं. परंतु आज सामना जिंकायचा आहे. धोत्रे टीम अडचणीत आहे. खरं तर जेव्हा विकेटचं पतन झालं वैभवचं, तिथून कुठेतरी संघ बॅकफुटवर जात असताना निलेशने डाव सावरला होता. 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या येत होती, परंतु तिसरा षटक कमबॅक ठरला आणि टीम बॅकफुटवर जात असताना खरं तर टीम धोत्रे संघाला आपण पाहिला. परंतु 6 बॉलमध्ये 36 धाबा देखील बनल्या जातात मित्रांनो. 6 बॉलमध्ये 25 धाबा गरज आहे जिंकण्यासाठी. इथून 25 धाबा जर बनवल्या तर खरं तर धोत्रे संघ एक विजयाच्या समीत जाऊन पोहोचेल. पहिला बॉलवर षटकार आला तर मॅचमध्ये चांगला कमबॅक करू शकतोय टीम धोत्रे संघ. इथे पहिला बॉल कमालीचा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल मागे धावणार, बॉल अडवला जाईल. फाईन लेग क्षेत्रामध्ये घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे सिंगल धावाने फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते आणि आता स्ट्रायकिंग एंडवर आणला जातो. तर फलंदाज आकाशला आपण बघतो. हा देखील चांगला फलंदाज आहे. गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर मैदानाच्या आतमध्ये संघ आणि कष्ट करावे लागतील. कष्ट आणि संघर्ष करत असताना 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात आकाश आणि त्याच्या साथीला निलेश, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्टँड इन डिस्पॅच, फटका चांगला आहे, तिथे पाठवलाय बॉलला सीमा पार. 6 धावांसाठी बिग बिग ब्लास्ट षटकार. षटकार आला. या षटकाराने सामना खरं तर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. आता येणारे 4 बॉल शिल्लक आहेत, 19 बनवायचे आहेत. ते फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तितका चांगला पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी रनिंग कमी पडली आणि या ठिकाणी विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद आकाश, बॅक टू द डगआउट. दर्शनला खरं तर कमालीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा षटक ज्याने हाताळला तो गोलंदाज इथे फटका चांगला एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगली फील्ड करतोय. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. हर्षल बॅट्समनच्या माध्यमातून एक धाव अंकित केली जाईल. एका धावेने हा धावफलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावर. कुठेतरी बॅटिंग थोडीशी कमी पडली. इथे चांगला बॉल, आकुटप्पाचा बॉल होता. जसा बॉल पडला तसा नाकाच्या जवळून खरं तर उसळ पाहायला मिळाली. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला. एसटी रक्षक खरं तर विचार केला तर रोशनजी डायरे आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चांगला एसटी रक्षक पाहायला मिळतो. खरं तर टीम वैष्णवी कंस्ट्रक्शन अंथरड आपल्याला पाहायला मिळतं. इथे हा आगळा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, सामना फिनिश झालाय. टीम अंथरड या ठिकाणी विजय प्राप्त करतोय आणि हार्ड लक टीम खरं तर धोत्रे संघ. आणि इथे दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया आणि खरं तर हार्ड लक टीम धोत्रे आणि विश यू ऑल द बेस्ट टीम अंथरड. चांगली फलंदाजी केली, चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. स्वप्नील शेठ कांबरी, आपण कुठे असाल? आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थान पडणं वा.
चला लगेच एका साईडनं क्षेत्ररक्षणासाठी टीम जायचं.